पुढील प्रश्न बघू. 4,2,5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 संख्यांची बेरीज किती? आता इथं आपल्याला हे अंक दिलेत 4, 2, 5 हे 3 अंक आहेत. आता यांच्यापासून किती संख्या तयार होतील? आता 3 अंक आहेत म्हणजेच हे 3 फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दोन्ही 6 6 एक 6 6 संख्या या तयार होतील. आता आपल्याला मागच्या प्रश्नात पाहिल्या तशा मांडत्या पण येतील, पण आपण न मांडता इथं जर 3 फॅक्टोरियलच्या जागी जर 4 फॅक्टोरियल आला असतं 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिक 12 12 दोन्ही 24 या 24 संख्या आपल्याला मांडता आल्या नसत्या किंवा आपण मांडल्या नसत्या. या 3 अंकापासून 6 संख्या होतील, यांची आपल्याला बेरीज करता येईल आणि यांची संख्या तयार करता येतील आणि यांची बेरीजही करता येईल. आता इथं आपण संख्या न मांडता बेरीज करणार आहोत. इथं कशी करता येईल बघा. आता या विशिष्ट संख्या आपण लिहिल्या. आता आपण संख्या कशा लिहिता येतील अशा पाहू. मांडणी करू फक्त. संख्या 425 त्याच्यानंतर 452 254 245 524 आणि 542 ह्या संख्या आपल्याला अशा मांडल्या. आता इथं लक्ष देऊन बघा. हे 5 हे 5 हे 2 हे 2 हे 4 4 प्रत्येक ठिकाणी हे 4 4 2 2 5 5 हा एकक स्थान झाला, हा दशक स्थान झाला, हा शतक स्थान झाला. यांची तिघांची बी काय आहे बेरीज सारखी आहे, म्हणजे त्यामध्ये अंक सारखेच आहेत. या सर्वांची बेरीज सारखीच येणार आहे, एकक स्थानची, दशक स्थानची, शतक स्थानची. हे आपल्याला बेसिक एवढं आपल्याला हे लक्षात ठेवायचंच आहे. आता हे आपण फक्त 3 संख्या आहेत म्हणून 6 संख्या मांडल्या, एवढे आपल्याला मांडता येतील कोणते अंक दिलेत. पण 24 संख्यासाठी असं जर मांडत बसलो तर आपल्याला हे होणार नाही, म्हणून हे आपण हे बेसिक एवढं इथपर्यंत लक्षात ठेवायचं, ध्यानातच ठेवायचं. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थानची बेरीज सारखी असते आणि एकक स्थानी किंवा दशक स्थानी किंवा शतक स्थानी काही विशिष्ट अंक आहेत, म्हणजे दिलेले जे अंक आहेत त्या अंकाची विशिष्ट वेळा पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे 5 2 वेळेस, 2 2 वेळेस, 4 2 वेळेस असं हे असंच चालू राहणार. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, असं अंकाची पुनरावृत्ती किती झाली हे अंकाची पुनरावृत्ती. आता हे काढण्यासाठी संख्या छेदिले अंक, संख्या ह्या 6 अंक आहेत 3 अंकी, म्हणजे प्रत्येक अंक 2 वेळा रिपीट झालेला आहे. हे आपण असं काढलं आणि या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग आता आपल्याला करायची बेरीज. आता ही बेरीज असणार आहे एकक स्थानची किंवा दशक स्थानची किंवा शतक स्थानची. आता ही बेरीज अंकाची पुनरावृत्ती 2 वेळा झाली. अंक कोणते कोणते आहेत? 4 अधिक 2 अधिक 5 हे अंक आहेत. हे 5 आणि 4 9 9 आणि 2 11 आणि 2 गुणिले 11 11 दोन्ही 22 ही बेरीज आली. ही बेरीज कोणती आहे? एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थानच्या अंकाची बेरीज. मग आता आपल्याला हे एकक स्थान, दशक स्थान आणि हे शतक स्थान, एकक स्थानच्या अंकाची बेरीज ही 22, दशक स्थानच्या 22, शतक स्थानच्या 22
आता एकत्रित त्यांची बेरीज म्हणजे एकक स्थानच्या 22 आले म्हणजे हे 2 घेतले, 2 वर 4 ला दिले, 22 आणि 2 44, 22 आणि 2 24 होतील, 24 ला 4 पुन्हा हातच्याचे 2 होतील आणि शेवटी हे 22 आणि 2 हे 24 येतील. म्हणून यांची बेरीज किती आली? 24 42 हे तुमचं उत्तर निघलं आणि ही तुमची काय असणार आहे? बेरीज. कशाची बेरीज आहे ही? 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्यांची बेरीज. या 3 अंकी संख्या 6 तयार झाल्या, त्या 6 संख्यांची ही अशा पद्धतीने आपण बेरीज केली